आज आमच्या कागल शहरामध्ये आपल्या महाविकास आघाडी आणि मित्र पक्षाच्या परिवर्तन सभेमध्ये उपस्थित आमचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद गटाचे प्रदेश अध्यक्ष माननीय आमदार जयंत पाटील साहेब उपस्थित, ज्यांनी खास करून आमच्या या प्रचारासाठी आल्या ते आमच्या सरोज पाटील माई, उपस्थित आमचे जिल्हाध्यक्ष VB पाटील साहेब, उपस्थित राजे प्रवीणसिंह घाटगे, उपस्थित माजी ऊर्जा राज्यमंत्री कर्नाटक राज्य वीरकुमार पाटील साहेब, खास करून गडिंग्लजून आलेल्या आमच्या सहकारी स्वातीताई कोरी, उपस्थित बाबासाहेब पाटील, सुरेशराव कुराडे, सर्वांगीच्या परवानगीने मान्यवर व्यासपीठ आलेले आमचे सर्व अभिषेक असतील, दिग्विजय असतील, आमचे सर्व सहकारी, सर्व महाविकास आघाडीचे सर्व सहकारी आणि आलेले मोठ्या संख्येमध्ये कृष्णात पाटील आलेले आमचे सर्व मोठ्या संख्येमध्ये कागल गडिंग्लज उत्तूरचं परिवर्तन करणारे सर्व शिल्पकार, आमचे बंधू भगिनी, युवक, शेतकरी आणि प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे आमचे सर्व सहकारी साहेब, आपल्याला मला इथं आवर्जून उल्लेख करायचा आहे की 3 सप्टेंबरला जेव्हा आपण इथं कार्यक्रमाला आला आणि मी आपल्याकडून शब्द घेतला की आपलं शेवटचा कार्यक्रम कागलमध्येच झालं पाहिजे, तर विरोधकांनी पहिलं गैबी चौक परवानगी घेऊन जागाच ब्लॉक केली. किती घाबरले. पण चांगली गोष्ट आहे की आम्हाला राम मंदिर समोर कार्यक्रम घ्यायची संधी मिळाली आणि आपल्या सगळ्यांचं मला जयंत पाटील साहेबांना आवर्जून सांगायचं आहे, साहेब दुपारी 2:30 वाजेपासून उन्हामध्ये ही लोक बसली आहेत. ही सगळ्यात म्हणजे किती परिवर्तनाचा विश्वास आहे की उन्हामध्ये एवढी लोक बसली आहेत. साहेब याच्यामध्ये एकही माणूस कर्नाटकामधला नाहीये, एकही माणूस, आणि एकही आमच्या कुठल्याही माणसाला 300 रुपयाची हाजरी पण नाहीये, हे पण मी सांगतो. आणि याचा सार्क अभिमान आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये इथं लोक आले. पाटील साहेब, आता ही इलेक्शन माझी आणि मुश्रीफ साहेबांची राहिलीच नाही. ही इलेक्शन आता कागल गडिंग्लज उत्तूरच्या जनतेने आपल्या हातामध्ये घेतलेली आहे. परिवर्तन त्यांनी आपल्या हातामध्ये घेतलेलं आहे. मला एवढंच सांगायचं आहे, आज आवर्जून मला माईंचा आभार व्यक्त करायचा आहे की सकाळी त्यांना फोन केला, त्यांनी इथून आपलं मनोगत व्यक्त केलं. काही दिवसापूर्वी पवार साहेबांची मोठी सभा गडिंग्लजमध्ये झाली, ताईंनी आणि आमच्या सर्व सहकार्यांनी त्याचं नियोजन केलं. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची बाब की आता आपण निर्णय घ्यायचा आहे की महाराष्ट्राचा धर्म म्हणजे निष्ठा. छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा स्वराज्य निर्माण केलं ती निष्ठेवर निर्माण केलं, आणि जेव्हा गद्दारी केली गेली त्यावेळी फार कडक शिक्षा छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यावेळी ठरवली होती. का ठरवली होती की परत कोणी स्वराज्यावर गद्दारी करायचं धाडस करू नये. आत्ता पण महाराष्ट्रामध्ये ज्यांनी महाराष्ट्राचा धर्मावर गद्दारी केली आहे, धर्म म्हणजे निष्ठा, त्यावेळी महाराष्ट्राने त्या लोकांना त्यांची जागा दाखवलेली आहे. आणि आता तीच परिस्थिती पाटील साहेब या मतदारसंघामध्ये आले की महाराष्ट्राच्या धर्मावर ज्यांनी गद्दारी केली आहे त्या लोकांना गाडण्याची इलेक्शन आताही आलेली आहे. मी आवर्जून आपल्या सगळ्यांना सांगतो साहेब, 7,000 कोटीचा त्यांनी दावा केलाय की आम्ही 25 वर्षामध्ये विकास केला. मला आवर्जून इथं काही गोष्टींचा उल्लेख करायचा आहे की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान अंतर्गत राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराजांचा जनक घराणं म्हणून मी सांगतो. साहेब मी आपल्याला आकडे सांगतो, आपण त्यांचे सहकारी म्हणून एका काळी काम केले. या 25 वर्षामध्ये 7,000 कोटीमध्ये दुर्दैव आहे साहेब की आपल्या मतदारसंघामध्ये शिक्षणासाठी एकही नवीन शाळा बांधली नाही गेली. हा रेकॉर्ड कागल दुर्दैवानी आहे, या नगरपालिकेमध्ये आहे. ई लर्निंगचं एकही किट नाही, आणि सगळ्यात महत्वाचं शिक्षणासाठी काहीही मुवमेंट नाही. दुसरा विषय आपण आरोग्याचं बघितलं. मला सांगा या परिसरामध्ये जे आमची लोक आहेत, साधं ऑपरेशन हृदयाचं करायचं असेल तर कुठं जातो आपण? कोल्हापूरला जातो. माझा प्रश्न आहे की 25 वर्षाची सत्ता आणि 22 वर्षाच्या मंत्रीपदानंतर आपल्याला कोल्हापूरला ऑपरेशनला जावयाची आवश्यकता का वाटते? आज ही मंत्री महोदयांच्या भाषणामध्ये उल्लेख आहे की मी महाडॉक्टर तुम्हाला ऑपरेशनला पुन्हा मुंबईला घेऊन जातो. माझा प्रश्न आहे, पुन्हा मुंबईला का घेऊन जावं लागतं? तुमच्या मंत्रिपदाचं जे आदरणीय पवार साहेबांच्या सहकारी मिळालं ते मंत्रिपद घेऊन आजही इथं साहेब आमच्याकडे कार्डिओलॉजिस्ट नाही आहे.
आमच्याकडे डायलिसिस सेंटर नाहीये, आमचे बहुतांशी लोक प्रवासामध्ये मृत्यू होतं. 1100 बेडचं हॉस्पिटलचं भूमिपूजन कोल्हापूरला केलं वैद्यकीय शिक्षण मंत्री महोदय, मग 500 बेडचं हॉस्पिटल कागलला का नाही? हे सगळ्यात महत्वाची बाब आहे साहेब. इथं मोठ्या प्रमाणामध्ये युवक आहेत. आमच्याकडे 5 स्टार MIDC आहे साहेब. गडिंग्लजमध्ये MIDCचा प्रश्न मोठा आहे, ताईंनी उल्लेख केला. त्या 5 स्टार MIDCचा रेकॉर्ड आहे साहेब, 12 वर्षामध्ये एकही नवीन मल्टीनॅशनल न येणारा रेकॉर्ड. हे आदरणीय पालकमंत्री महोदयमुळे हा रेकॉर्ड कागलमध्ये आहे. तिथं सगळ्यात महत्वाचं खंडणीखोरांचा धंदा वाढलेला आहे. इंडस्ट्रीज इथं येत नाही. 6 MNCs तिथून पळून गेलेत. मी सांगतो जबाबदारीने, आपला आशीर्वाद राहू दे, सत्तेत आल्यानंतर आदरणीय पवार साहेब जयंत पाटीलच्या नेतृत्वाखाली या सगळ्या खंडणीखोरचा धंदा बंद पाडायची जबाबदारी समर्शी गाडी घेतो. आज आपले युवक, मी जबाबदारीने बोलतो साहेब, आज एक पूर्ण पिढी 25 वर्षामध्ये व्यसनाधीन झाली आहे साहेब. आपल्याला माहिती आहे आमचे युवक गांजावर गेलेत. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 18 वयाचं मतदानचा अधिकार दिला, पण कागल शहरामध्ये 13-14 वर्षाची मुलं गांजावर गेलेत. आमच्या माता भगिनी, यशवंत किल्ल्यासारखा जागा आज मोठ्या प्रमाणामध्ये गांजाचा हब झालाय. अहो साहेब, पालकमंत्री महोदयांच्या गल्लीमध्ये आम्ही सभा घेतली, तिथं गांजा गावला गेला. साधं पोलिसनी डीलरवर एन्क्वायरी केली नाहीये, कारवाई केली नाहीये. येत्या काळामध्ये गडिंग्लजमध्ये तीच परिस्थिती, मुरगुडमध्ये तीच परिस्थिती. आपण सगळ्यांनी निर्णय घेतला पाहिजे की येत्या काळामध्ये आपल्या प्रत्येक मुलांना गांजाची सवय लागू शकते, हे पण आपण विचार केला पाहिजे. मागासवर्गीय समाजाला संबोधित करताना म्हणायचं, शाहू फुले आंबेडकर माझ्या चमडीचं तुमच्या पायात चप्पल पण ठेवलं तर मी उपकार फेडू शकत नाही. आदरणीय पालकमंत्री महोदय, हे भाषण करू नका. तुम्ही मला फक्त सांगा तुम्ही किती गंगाराम कांबळे निर्माण केले, हे आकडा धाडस असेल तर बोलून दाखवा. साहेब, सर्वाधिक या परिसरामध्ये मराठा समाजासाठी सगळ्यात महत्वाचा तो आरक्षणाचा विषय असेल किंवा आमच्या राजे विक्रमसिंह घाडगे बँकेच्या मार्फत अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातर्फे 130 कोटीच्या वरती कर्ज देऊन या राज्यामध्ये 1 क्रमांकावर कुठली बँक असेल तर राजे विक्रमसिंह घाडगे बँक आहे. आज दुसऱ्या बाजूला तुम्ही मराठा समाजाच्या किती युवकांना व्यवसाय उभा केलं, हा आकडा पण मांडा. आज सर्वाधिक समाजाचे दाखले पेंडिंग जे आहेत, ज्याचं परवा जरंगे पाटील साहेबांना मी भेटल्यानंतर सांगितलं, पूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक मराठा समाजाचे दाखले पेंडिंग जे आहेत हे या मतदारसंघामध्ये आहेत. हे दुर्दैवाची बाब आहे आणि यासाठी मी आपल्या सगळ्यांना विचारतो की आपण काय केलं पाहिजे. पाटील साहेब, एक सांगू, आता 25 वर्ष विकास केल्यानंतर आज पालकमंत्री महोदयांना भाड्यावर वासुदेव आणावं लागतं. आणले, गावले, पकडले गेले. आमचे DS कांबळे म्हणून कार्यकर्ता आहे, त्यांचाच होता, आमच्यात प्रवेश केला आणि त्यांनी पकडलं. काही ठिकाणी भंडारीची शपथ घेतली आणि काल तर माझ्या फोटोवर लिंबू मिरचीचं काय म्हणतात त्याला, काय मला माहित नाही. हे बघा पुरोगामी विचाराचे मुश्रीफ साहेब, बघा ज्यांना पुरोगामी विचाराचं महत्व असतो ते ह्या गोष्टी करत नाहीत. आणि साहेब, काल त्यांनी एक फार चुकीचं वक्तव्य गैबी चौकातून केलं. मला फक्त ते रेकॉर्डिंग आपल्याला ऐकवायचं आहे. सगळ्यांनी शांतपणे ते रेकॉर्डिंग ऐकावं. कुठे आहे रे? जयंत पाटील खंडेकर चौकात येणार आहे आणि खंडेकर चौकात झालेल्या सभेचा इतिहास काय आजपर्यंत चालणार आहे. मला काळजी आहे ती जयंत पाटील साहेबांची. मला विजयाची माझी खात्री आहे. मला वाटतं त्यांनी जर आलेलं बरं होईल, कदाचित त्यांचाच काय बोलले, खर्डेकर चौकामध्ये सभा घेतलेलं बरोबर इतिहास चांगला नाही, म्हणजे आता ह्यांनी ठरवलं की खर्डेकर चौक अशुभ आहे. काय आहे खर्डेकर चौकात? प्रभू श्री रामचंद्राच्या मंदिराला तुम्ही अशुभ म्हणता? हा, बरोबर बरोबर. या राम मंदिरच्या प्राण प्रतिष्ठापनावेळी, ऐका साहेब, मला अभिमान आहे, या राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठापनाच्या वेळी आमच्या सर्व मुस्लिम बांधवांनी त्यांचे सगळे मटण आणि चायनीज दुकानं 4 दिवस बंद ठेवली. मला अभिमान आहे, त्यांनी सुरुवात केली. एका काळी मागासवर्गीय समाजाला ज्या अस्पृश्यतेसाठी शाहू महाराज लढले, मंदिरामध्ये जायची परवानगी नव्हती. आज या राम मंदिरचं पूजाचं सगळं काम आमचा मित्र संजय गांबळे करतो, याचा मला अभिमान आहे. त्या प्राण प्रतिष्ठापनेला दिवशी सर्व समाज या मंदिरासाठी बटले, लोक वर्गणीतून पैसे गोळा झालेले हे राम मंदिर आहे.
या राम मंदिरचा आदरणीय पालकमंत्री महोदय तुम्ही तुमच्या पॅम्फलेटवर फोटो टाकता, ताई त्यांच्या स्टिकर्सवर फोटो आहे, त्यांच्या पुस्तकावर फोटो आहे, आणि आज पालकमंत्री महोदय म्हणतात की राम मंदिरची जागा अशुभ आहे. मी शाहू महाराजांचा वंशज म्हणून राम मंदिरचा अपमान केल्यामुळे त्यांचा जाहीर निषेध करतो आणि त्याच्या पुढे जाऊन सांगतो, मग एवढ्या वर्षामध्ये तुम्ही इथं खर्डेकर चौकात का सभा नाही घेतली? आणि हे तुम्ही कोण ठरवायला शुभ अशुभ? तुम्ही कोण ठरवा? शुभ अशुभ काही नसते. त्याच्यामुळे एक समजून घ्या, आज या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये महिलांचा अपमान केला जातो. आमच्या घरच्या सगळ्या महिलांचा अपमान केला. स्वातीताईंबद्दल फार आक्षेप गोष्टी केल्या. मला साहेब विचारत होते, गडिंग्लजचे परिसर, म्हटलं अभिषेक आमची सगळी सहकारी आहेत, ताई पण आहेत, पण ताईंवर टीका केल्यामुळे एक गोष्ट त्यांना कळाली की महिलांचं सरस्वतीचं रूप त्यांना साक्षात दुर्गाचं रूप पण बघायला मिळालं. आणि त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगू, ताईंवर टीका केल्यामुळे मी साहेब सांगतो, गडिंग्लज मध्ये फार मोठी लीड ताईंच्यामुळे पडणार आहे. मी आवर्जून तुम्हाला सांगतो, अभिषेक असतील, दिग्विजय असतील, कुराडे साहेब असतील. मला एवढंच आपल्या सगळ्यांना शेवटी सांगायचं की ही इलेक्शन आता आपल्या सगळ्यांच्या हातात आहे. पैशाचा वापर एवढा झालाय, 10 दिवसापासून पैसा भरपूर मला वाटते अशी परिस्थिती आता आली आहे की स्वतः मुश्रीफ साहेब पाकिट घेऊन घरात जाऊन पोच करतील का, इथपर्यंत परिस्थिती आज निर्माण झाली आहे. ते आज रात्री करतील. पण एक आहे, कोणालाही धमकी दिली असेल. परवा आमचा तो आपचा का सहकारी मोहसिन कुठेला, त्यांनी काय तर त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानात काही स्टेटमेंट काही केलं, धमक्या दिला. माझ्यावर काय बोलायचं बोला, माझ्या लोकांना धमक्या दिल्या तर गाठ या समर्जी घाडगे, काय घाबरायची. मला एक गोष्ट आपल्या सगळ्यांना सांगायची की मी यामध्ये कशासाठी आहे. आदरणीय पवार साहेबांनी त्यांना काय दिलं नाही, सगळ्या गोष्टी दिल्या. अधिक जयंत पाटील साहेब बोलतील, बीबी पाटील साहेब बोललेत. स्वर्गीय राजे साहेबांनी, मी परत ही गोष्टीचा उल्लेख करतो, त्यांच्या निधनच्या आठवड्याभरी 10 दिवसापूर्वी मला घेऊन बसले होते. आम्ही सगळं कुटुंब जेवायला बसलो होतो आणि त्यांनी मला एकच शब्द मागितला की काही पण करा समरजीत, माझ्या कागलचं परिवर्तन केलं पाहिजे, माझ्या कार्यकर्त्याला वाचवा. का बोलले मला माहित नाही. तुम्हाला राजकारणामध्ये उतरावं लागेल, त्रास होणार, सगळं होणार. मी म्हटलं आपण 2019ला ठरवूया, तेव्हा 2015 होतं, तेव्हा मी असीन का नसीन मला माहित नाही, पण तुम्हाला उतरावं लागेल, तुम्हाला हे परिवर्तन घडवायला लागेल. माझ्या कागलचं मला अवस्था बघून होत नाही. सदाशिवराव मंडलिक साहेबांचा पण त्यांनी उल्लेख केला की त्यांच्या विचारांनी आपल्याला काम केलं पाहिजे. मी जेवणाच्या ताटावर माझ्या वडिलांना शब्द दिला, माझ्या पत्नी, माझ्या आई साहेब तिथं होत्या, आणि आठवड्याभरानंतर राजेसाहेबांचं निधन झालं. मी ते कधी त्यांचे शब्द विसरू शकत नाही. त्या रात्री मी आणि माझ्या पत्नीने निर्णय घेतला की कागलसाठी आम्हाला उतरावं लागेल. आम्ही आमच्या स्वार्थापोटी नाही, ह्या परिवर्तनासाठी. ठीक आहे, 19ला आम्हाला माहित होतं की आमचा विजय होत नाही पाटील साहेब. तेव्हा आईसाहेबांनी मला आठवण करून दिली, तुमच्या वडिलांनी काही शब्द वापरले होते. मी म्हटलं आईसाहेब आपण जिंकत नाही. तेव्हा आईसाहेब म्हटल्या 19 लढली तरच 24चं परिवर्तन होणार. मागच्या 5 वर्षामध्ये मी कागलसाठी झटतोय, कागल गडिंग्लज उत्तूरच्या परिवर्तनासाठी झटतोय. आता हे आलेलं आहे की वेळ आपल्याला ठरवायचं आहे. स्वर्गीय राजेसाहेब मंडलिक साहेबांच्या विचारांनी आपल्याला हे परिवर्तन करायचं का नाही. कोण काय म्हणते, मी सगळ्या गटाच्या लोकांना सांगतो, माझं गुन्हा काय आहे की मी स्वप्न बघितलं की राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराजांचं कागल निर्माण करायचं स्वप्न या समरजी घाडगेंनी बघलं. आपल्या सगळ्यांची साथ लागेल. आतापर्यंत हे परिवर्तन मी इथपर्यंत आणले, आम्ही सगळ्यांनी आणले. आता माझी इच्छा आहे की याच्या पुढे हे परिवर्तनाची जबाबदारी समरजी घाडगे तुमच्यावर सोपवतोय. तुम्ही याला पुढे घेऊन जावा. आणि मी कळकळीची विनंती करतो, कोणाला 25 वर्षाची साथ दिली, तुमच्या या घरच्या मुलाला एक 5 वर्षाची संधी, काम करायची संधी हा समरजी घाडगे तुमच्या समोर मागतोय. आणि कळकळीची विनंती करतो आणि मी सांगतो की येत्या काळामधलं परिवर्तन तुमचं, विकास तुमचं, स्वराज्य तुमचं, आणि हा आमदार पण तुमचा, हे मी आवर्जून सांगतो. आणि आपल्या सगळ्यांचं अशीच साथ राहू दे. आणि तुतारी घेतलेल्या माणसाला मतदान करून, 2 क्रमांकचं मतदान करून आपलं परिवर्तन मिळवा. आणि सगळ्यात महत्वाचं आणखीन एक मुद्दा मला राहून गेला बोलायचा. साहेब, सत्तेत आल्यानंतर माझी आपल्याला विनंती आहे, इकडचा शक्तीपीठ मार्ग आहे त्याच्यावर खोटा GR आमच्या पालकमंत्री मोदींनी काढलेला आहे. आल्यानंतर खरा GR आपण तो काढावा आणि तो शक्तीपीठ रद्द करावा. आमचे सगळे
कॉम्रेड मखदूम असतील, हे सगळी असतील, ही सगळी झटली आहेत, त्याचा आपण कळकळीची विनंती करतो आणि आपण सगळी या उन्हामध्ये मोठ्या संख्येत आलात. सर्व कार्यकर्त्यांचा आभार. आता पुढचे 1.5 दिवस आपण सतर्क राहून मतदानच्या दिवशी काम करू आणि हे परिवर्तन घडवू आणि 23 तारखेचा गुलाल आपण मिळवू. मी आज घोषित करतो की आदरणीय पालकमंत्री महोदयांची सत्ता गेली आहे. आता असंविधानिक पद्धतीने ते आपली सत्ता आणायचा पुढच्या 72 तासात प्रयत्न करणार. आपण ती होऊ द्यायची नाही आणि इलेक्शन आपल्या हातामध्ये घेऊन संविधानिक पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अंतर्गत ही सत्ता आणूया अशी मी आशा व्यक्त